चला आज बघूया तूर डाळीचे रशाचे गोळे। त्याच्यासाठी लागत आहे कांदे, टमाटर, लसूण अद्रकचा पेस्ट। आपण आता लसूण अद्रकचा पेस्ट करून घेऊया। बघा बारीक झालेला आहे छानपैकी। हे डाळ आता मिक्सरच्या भांड्यात टाकायची आणि त्याला छान पिसून घ्यायची, अर्धी कच्ची अर्धी बारीक। बघा हे छान बारीक झालेली आहे, एकदम बारीक पण नाही झाली आहे, पण थोडी नॉर्मल पिसून टाकायची। आता तुमच्या चवीप्रमाणे हळद, चवीप्रमाणे मीठ, तुम्हाला जेवढं लागेल तेवढं तुम्ही टाकू शकता। तिखट पण तुम्हाला जेवढे लागेल तेवढं टाकू शकता। आमच्या घरी तिखट खाते म्हणून आम्हाला तिखट जास्त लागते। थोडं तेल टाकायचं ज्याने की बॉल फुटणार नाही, कडक होणार नाही। हळद, मीठ, तिखट, आलं लसणाचा पेस्ट वगैरे सर्व टाकून घेतलंय आपण याच्यात। आता आपण याचे बॉल्स बनवूया। तेल पण टाकलंय ज्याने कर ते फुटणार नाही किंवा सॉफ्ट राहायला पाहिजे म्हणून आपण तेल पण टाकून घेतलंय। छानपैकी मिक्स करून घेऊया ज्याने की पूर्ण मसाला त्याच्यात मिक्स होऊन जाईल आणि चवीला छान लागेल। आता तेल सोडूया जेवढं तुम्हाला लागते तेवढं आणि गोळ्याचा रसा बनवून घेऊया। रसा कसा बनवते ते बघा। आता एकदम सिंपल रसा आहे, काही जास्त मेहनत नाही लागणार आणि झटपट होऊन जाईल। आता लसूण अद्रक टाकायचं पेस्ट, त्याला छान लाल होतपर्यंत तेलात होऊ द्यायचं। जास्त मसाल्याची भाजी नसते हे, आपण साधी भाजी बनवतो। जर मसाल्याची भाजी खायची असेल तर कमेंट करा। तिखट घेतलाय, हळद घेतला आहे, काळा मसाला घेतलाय, धनिया पावडर घेतलाय आणि इथे प्रिपेरिंग चालू आहे आणि मीठ पण आता तिखट, मीठ, हळद, मीठ सर्व टाकून सोडलं आहे। छान तेल सुटत पर्यंत मसाला होऊ द्यायचा छानपैकी आणि थोडं किंचित पाणी सोडायचं ज्याने की मसाला जळू नये, गोळ्याला लागू नये। हे द्यायचं ते सुटली, पाणी सोडून घेऊया आणि त्याला छान उकळी येऊ द्यायची। असं छान पाणी सोडून घेऊया, त्याला उकळी येऊ देऊया। छान उकळी येतपर्यंत झाकण ठेवून देऊया। उकळी आली की जी बनलेले गोळे आहे बघा आता छान रश्याला उकळी आलेली आहे। उकळ आली त्यामध्ये आता आपण गोळे सोडून देऊया। आता आपण छान उकळी आल्यानंतर गोळे सोडून देऊया। गोळे बघा कसे बनवतात। छान एक एक गोळे बनवून रशात सोडत आहे। आपण बनवून पण ठेवू शकतो, नाहीतर तू वेळेवरही बनवू शकतो टाकताना।
छान गोल गोल गोळे बनलेले आहे आणि रशात सुटलेले आहे. रसा उकळी आल्यानंतर गोळे टाकल्याचे फायदे: गोळे फुटत नाही, गोळ्याची भाजी नाही होत पूर्ण, म्हणून रसा उकळू येऊ द्यायचा. छान हे छान आता उकळी येऊ द्यायचे कमी आचेवर आणि झाकून द्यायचे. 10-15 मिनिटं आपण झाकून ठेवलं आहे. 10-15 मिनिटानंतर आपण बघूया शिजले की नाही, पण 10-15 मिनिटानंतर शिजून जाते. बघा किती झणझणीत आणि बिना मसाल्याची भाजी तयार झाली आहे. आता टेस्ट करून बघूया. बघा किती छान झाली टेस्ट. आपली तयार झाली आहे महाराष्ट्रीयन स्टाईल मध्ये, मराठी स्टाईल मध्ये गोळ्याची भाजी बिना मसाल्याची, फक्त आलं लसण आणि कांद्याच्या तडक्याची.